चला मॅच सुरू करा. आजच्या या दिवसातील पहिल्या फेरीतील अंतिम सामना. मोहाकोलीवाडा संघ का पराभूत झाला हे स्वतःला प्रश्न विचारावे लागतील. सहज सामना संपेल असं वाटत असताना सहज हरले, हीच तर खरी क्रिकेटची ख्याती आहे. त्याच्यामुळे क्रिकेटला सहज घेऊन कधीच चालत नाही. क्रिकेटला मनाने स्वीकारावं लागतं. कर्तृत्व सिद्ध करत तिथं आत्मविश्वास दाखवत प्रत्येक सामन्यामध्ये लढावं लागतं. ती लढाई आता कोण जिंकेल, सगळ्यात जास्त धावा जमवेल तो संघाला बाय दिली जाईल. त्याच्यामुळे आतापर्यंत वाजे संघ ज्यानं 66 धावा जमवल्यात तो फ्रंट फूटवर आहेच. परंतु मी विनंती करेन ते म्हणजेच विघ्नहर्ता वरचेवाड्या संघाचा संघनायक आणि मंगेश स्पोर्ट्स खारकोपर दोन्ही संघाच्या संघनायकांनी रिपोर्टिंग करायची आहे. अजिबात कुणावरही थांबवलं जाणार नाही असं आयोजकांकडून विनंती आले. तर चला वळूया आपण आणखी एका नव्या कोऱ्या सामन्याकडे. एका बाजूला संघ असेल तो म्हणजेच उत्कर्ष सावळे आणि यंगस्टर वहाल नाणेफेकीचा कौल जिंकला तो उत्कर्ष सावळे संघानं आणि स्वीकारली गोलंदाजी. गोलंदाज देवेश माळी गोलंदाजीच्या मार्कवर, तर स्ट्राईकवर फलंदाज मात्र असेल तो प्रयास कोळी आणि प्रतीक पाटील. प्रयास टेक्निक हे मुख्य तंत्र, मुख्य शस्त्र राहिलंय प्रयासचं. 6 चेंडूवर 6 चौकार, 8 चेंडूवर 8 चौकार, अनेक उत्तम कामगिरी करणारा प्रयास असेल स्ट्राईकवर. त्याच्यामुळे त्याच्याकडनं भल्या मोठ्या अपेक्षा आणि त्याच प्रकारचा पहिला चेंडू तो खेळण्यासाठी सज्ज होता. टेक्निकली परफेक्ट आहे. त्याच्यामुळे डोळे मोठे ठेवून तो नेहमीच चेंडूकडे निहाळत असतो आणि परफेक्ट खेळणं, कारण टेक्निकली जे परफेक्ट असतात ना, तांत्रिकदृष्ट्या सक्षम, त्यांना कशाही प्रकारे चेंडू टाका ते खेळून काढण्यामध्ये नेहमीच यशस्वी ठरलेत. त्याच्यामुळे आता पण देवेश माळीनं चांगली गोलंदाजी केली, 2 चेंडू टाकून झालेत आणि धाव मात्र दिले 1. आता मात्र स्ट्राईकवर असेल तो प्रतीक पाटील. खऱ्या अर्थानं निशांत माळी या संघामध्ये आणि ऑफ साईडचा बेताज बादशाह म्हणून आम्ही त्याला कित्येक वर्षापासून पाहत आलो आहे. आणि आज याच निशांत माळीनं महाराष्ट्र अंपायर असोसिएशनचा सर्टिफिकेट मिळवला, अंपायर्स बनले. त्याबद्दल निशांत माळी तुमचं मनपूर्वक आम्ही अभिनंदन करतो. चला मॅन ऑफ द मॅच रोहित जी घेरत. चार चेंडू आतापर्यंत उत्तम राहिलेत उमेश माळीचे. अलॉंग दी कार्पेट सुंदर फटका आहे, सुंदर क्षेत्ररक्षण. निशांत उत्तम कामगिरी. यस, गाडीमध्ये उभी आहे. बघा त्याला 4 व्हीलर कोणाची असेल तर प्लीज थोडीशी बाजूला घ्या, विनंती आहे. आणि संतोषदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा सामनावीर ट्रॉफी देण्यात येईल. संतोषदादा प्लीज. दीपक प्लीज आपण 2 शब्द विचारावेत अशी त्यांची अपेक्षा आहे. तर या प्लीज आपण. हे षटक संपल्यानंतर मॅन ऑफ द मॅच. सुंदर सुंदर स्वीप लगावली होती जरूर, परंतु क्षेत्ररक्षण पहा, काय अचूक क्षेत्ररक्षण. पहिल्या षटकाची सांगता होते. देवेश माळीनं काय चक्कामारीचा गोलंदाजी केली आहे, फक्त धावा दिल्या 2. तर मॅन ऑफ द मॅच सामनावीरा पुरस्कार मात्र दिला जातोय तो रोहित घेरतला. धाकटी जुई संघ उत्तम परफॉर्मन्स दिला. रोहित काय सांगशील? खरं तर पहिल्या 2 ओव्हर्समध्ये 27 धावा होत्या आणि 3 ओव्हर्समध्ये प्रतिस्पर्धी टीमला फक्त 21 धावांची गरज होती आणि खास करून तुझ्या पहिल्या षटकामध्ये 15 धावा ठोकल्या होत्या. त्यामुळे किती दडपण होतं आणि काय सुरू होतं? या धावा सहजतेनं चेस होतील की पुन्हा एकदा कमबॅक करू शकतो? काय तेव्हा सिच्युएशन होती जेव्हा तू षटक तिसरं घेतलंस? पहिल्या 2 मॅची मी बघितल्या होत्या, 42-46 वर डिपेंड केल्या होत्या त्यांनी. तर मी सर्वांना हेच सांगितलं की आपण पण डिपेंड करू शकतो, आपली बॉलिंग आहे चांगली.
आणि तरी सुद्धा शेवटच्या 2 ओव्हर्समध्ये जेव्हा 17ची गरज होती तेव्हा चौथ्या षटकाबद्दल काय सांगतील? सगळ्यात किफायतशीर गोलंदाजी केली प्रथमेश ना आय थिंक. यस, 2 धावांचं षटक मात्र त्याने टाकलं. त्याच्या गोलंदाजीबद्दल काय सांगशील? तो तर आमचा ट्रम्प कार्ड आहे. आणि काय सांगशील अजनबी स्पोर्ट्स सोहळे, एक शिस्तबद्ध स्पर्धा, संतोषदा मात्रे आणि संपूर्ण अजनबी स्पोर्ट्स सोहळे यांची या स्पर्धेबद्दल 2 शब्द? आयोजन तर खूपच चांगलं आहे आणि दरवर्षी खेळण्याची मला इथे संधी भेटते. चला, खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुला पुढच्या सामन्यासाठी. हा होता रोहित. जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्सकडे, त्या ठिकाणी जोडले जातील दिनेश पाटील सर. थँक्यू सो मच. तर नक्कीच खऱ्या अर्थानं उत्कर्ष सावळे संघ खेळतो आणि लगेचच मात्र शुभेच्छांचा वर्षाव विद्यमान सरपंच सावळेगावचे सुनीलजी माळी सर यांच्याकडून उत्कर्ष सावळे संघाला आणि या स्पर्धेला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत. तर धन्यवाद सरपंच साहेब, सुनीलजी माळी साहेब सरपंच यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा सावळे, धन्यवाद. विकेटचं पतन होतं आहे. पहिली विकेट गमावली जाते प्रतीक पाटीलची. देवेश माळीनं ज्या प्रकारची गोलंदाजी केली त्यानंतर मात्र विकी माळी यानं पहिल्या चेंडूवर क्लीन बोल्ड प्रतीकसारख्या एक ताकदवान खेळाडूला परतवलं आहे. एक आक्रमक खेळाडू ओळख राहिली आहे प्रतीकची, त्या प्रतीकला परतवलं आहे. विकी माळी, अतुल माळीचं कौतुक केलं जाईल कारण ही टीम कित्येक वर्ष पुराणी टीम आहे. कित्येक वर्षापासून सर्वांना एकत्र घेत या माणसानं आपली टीम उभी केली. अनेक चढ उतार त्यानं पाहिले पण चढ उतारामध्ये स्वतः सक्षम राहिला. तर नक्कीच मी विनंती करेन कुंडेवाल छान बानशान आणि सरपंच आदरणीय सदाशिव भास्कर साहेबांना की आपण या अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. आदरणीय सदाशिव भास्कर साहेब, कुंडेवाल सरपंच, या माणसाची ख्याती मी म्हणेन की खऱ्या अर्थानं कितीही सांगितली कमी होईल. प्रत्येक वेळेला नवे उपक्रम राबवणारे आणि विजय हंकारेसारख्या ताकदवान स्पीकरला याच मैदानावरती उत्तम कार्यक्रम साकारणारे एक आदर्श सरपंच म्हणून जी ओळख राहिली आहे ते सदाशिव भास्कर साहेबांना विनंती करेन का आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. सामना तर उत्तम सुरू आहे ना. अतुल माळीचं मी कौतुक केलं कारण खऱ्या अर्थानं अतुल माळीनं मी खूप चढ उतार पाहिले त्या संघामध्ये. अनेक सक्षम टीम, सावळे टीम एका काळची 1 नंबर टीम आणि सावळे टीमला पुन्हा एकदा उभार देण्याचं काम कोणी केलं असेल ना तर ते अतुल माळीनं. माळी बंधू एकत्र राहिले आणि त्याने मात्र आपल्या संघाला आणि चेंडू लगेचच अतुल माळीकडेच वळला. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू फटकावायचा होता, प्रयास जमला नाही, फटका फसला, अतुल माळीनं झेल टिपला आणि फलंदाज मात्र क्रमांक 2चा होते बाद. कुंडेवाळ ग्रामपंचायतीचे आदर्श सरपंच साहेब सन्माननीय सदाशिव शेठ वास्कर साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती आहे आपण सन्मानाने या व्यासपीठावर यावं आणि आसनस्थ व्हावं. आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे, सुस्वागतम. अनेक पुरस्कारानं सन्मानित आपल्या ग्रामपंचायतीला आपल्या कर्तृत्वानं मोठा आदर्श निर्माण करणारा हा माणूस अनेकांच्या गळ्यात येईल आणि या माणसाच्या कामाचा आदर्श घ्यावा एवढं सुंदर काम या ग्रामपंचायतीमध्ये चालतं. तर खऱ्या अर्थानं अनेकांना एकत्र घेत अनेक प्रकारची पारितोषिकं, राष्ट्रपतीच्या शुभ हस्ते असू द्या, अनेक प्रकारची पारितोषिकं या माणसाने मिळवली. खऱ्या अर्थानं मुलगी जन्माला आल्यानंतर तिच्या नावाचं एक रोपटं, त्याचबरोबर मुलीचं लग्न झाल्यानंतर तिच्या नावाचं एक रोपटं, माहेरवासिनीचा एक दिवस इथं साजरा केला जातो. सगळ्यांना एकत्र घेत या मंडळींना संपूर्ण सुना माहेरवासिनींना एकत्र बोलवत एक दिवस त्यांच्यासोबत नवा उपक्रम राबवला जातो. त्याचबरोबर एक दिवस कुंडेवाळच्या नगरीमध्ये
महिला दिवस म्हणून साजरा केला जातो की जिथे सगळ्या महिलांना फक्त आराम आणि जेंटलमन्स काम करतात. नव्या आणि युनिक आयडियाज घेऊन येणाऱ्या आदरणीय सदाचार्य भास्कर साहेबांचं या मंचावर आम्ही सहर्ष स्वागत करतो. यांचे शुभाशीर्वाद सदैव आम्हाला लाभलेत आणि आदर्श व्यक्तिमत्व. मी तर म्हणेन मी कालही तसं म्हटलं होतं की देव सगळीकडे जन्म नाही घेऊ शकत, म्हणून देवाचे काही अंश काही माणसांमध्ये टाकतो. मी सकाळी सांगितलं की खऱ्या अर्थानं माणूस म्हणून जन्माला येणं आणि देव म्हणून संपणं हे खरं तुमचं जीवनात सार्थक आहे. आदरणीय सदाचार्य भास्कर त्यापैकीच एक, त्यांचंही मी मनाच्या मोठ्या अंतकरणातून स्वागत करेन. सहर्ष स्वागत करतो आणि खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा सामन्याकडे घेऊन चालतोय. वहाळगावचे युवा नेतृत्व सागरजी घरात. सर प्लीज आपण या मंचाकडे, आपलं सहर्ष स्वागत आहे. आयोजकांना विनंती आहे ते सागरजी घरात सर आपण या अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. पहिलं षटक देवेश माळीचं फक्त 2 धावांचं, दुसरं षटक विकी माळीचं फक्त 5 धावांचं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फक्त लागले 7. सुदेश सालुंके आपण स्क्रीनवर पाहतोय. PTC लाईव्ह खऱ्या अर्थानं सदाचार्य भास्कर साहेब, संतोषदादा म्हात्रे आणि मंडळी ज्यासोबत स्क्रीनवर PTC लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. उत्तम व्यक्तिमत्व, कारण स्वच्छ चारित्र्य आणि धाडशी कर्तृत्व कोणाकोणा उसणं मिळत नसतंच. मुळात ते स्वतःच्या हिमतीवर निर्माण करायचं असतं. पैसा म्हणजे फक्त श्रीमंती नाही, तुम्हाला श्रीमंती विचारांची हवी. ती विचारांची श्रीमंती असली की आयडियाज तर आपोआपच येत जातात. त्याच्यामुळे कर्तृत्ववान नेतृत्व या गावाला लाभलं. खऱ्या अर्थानं पुण्यभूमी. मग काशीला जायचं असेल अनेक मंडळीला घेत, अनेक ठिकाणचे देवदर्शन असू द्या, या माणसांना मनोभावे सेवा केली आहे, त्याबद्दल त्यांचा विशेष आभार. सामना मात्र आतापर्यंत एका बाजूनं चालला आहे. गोलंदाजी काही कमालीची राहिली आहे. देवेश माळीनं आणि विकी माळीनं या सामन्यावर आपली कमाल मिळवली आहे. कारण यंगस्टर वहाळ संघासारख्या ताकदवान कळे प्रयास कोळी, प्रतीक पाटील यासारखे ताकदवान दोन्ही फलंदाजांना परतवलं आहे. पण अजूनही सुदेश साळुंके आणि सुजल घरात हे 2 खेळाडू क्रीजर उभे आहेत. सुदेश साळुंके बायकर मॅन म्हणून ओळख राहिली आहे, प्रतीकही तेवढ्या ताकदीचा आहे आणि सुदेशवर आता या सामन्याची कमांड आहे. देवेश माळी वैयक्तिक दुसरं षटक हाताळतोय आणि संघातर्फे 3रं षटक. अतिशय सुरेख खेळ राहिला आहे. या मैदानानं आज गोलंदाजी चांगली राहिली आहे. फटका फसला. आणखीन एक मोठा मिडविकेटची सीमारेषा क्लिअर करायची होती जरूर, परंतु सुजल मात्र चुकला. नयन तिथे तैनात होता, त्यानं मात्र सुंदर वेल झेल टिपला. क्रमांक 3 च्या फलंदाजाला केला बाद. DJ हर्ष आणि DJ मयूर आता ट्रॅकवर आलाय. मगाशी गोट्यांच्या विषयी त्यानं गाणं लावलं आणि आता मात्र हम दो प्रेमी. प्रेम भी आजकाल कुछ नहीं भाई, काम चलाओ सब चलता है. त्याच्यामुळे प्रेमाच्या व्याख्या फार 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 दुर्लभ व्हायला लागल्या. दिवसागणित प्रेमाच्या व्याख्या बदलायला लागल्या. त्याच्यामुळे प्रेम हे विश्वासावर अवलंबून आहे आणि विश्वास तर पानिपतच्या युद्धामध्येच गेले. बिपिन पावशे तो ब्रँड अजूनही तसाच आहे. ब्रँड नाव जुनं असेल पण काम अजूनही नवं कोर आहे. बिपिन पावसेच्या बॅटमधून बॅकवर्ड स्क्वेअरच्या मधून भिरकावलाय 1 बाउन्स सीमारेषा बाहेर चौकार. तिसऱ्या षटकातील 3ऱ्या चेंडूवर चौकार आलाय पहिला. त्याच्यामुळे इथून धावा बनवणं गरजेचं आहे. 40-45 धावा या मैदानानं आज डिफेन्स केलेत. त्याच्यामुळे मागचा सामनाही पाहिला, धावा वाचवलेत. आणखीन एक चांगला फटका. बिपिन पावसेचा खेळ पहा, जसं वय होत जाईल तसा खेळ बहरत जातो, तसा हा प्रकार आहे. आणि त्या बिपिन पावसेनं या संघामध्ये जागा टिकून ठेवत आपल्या बहारदार खेळीनं तरुणांनाही मंत्रमुग्ध केलं आहे. मग
त्याच्यात प्रतीक असेल, प्रयास असेल, यांचा खेळ तर कायम चांगला होता, सुदेचं चांगला होतं, पण बिपिननं आपली गुणवत्ता कायम टिकून ठेवली. त्या बिपिन पावशेचं खऱ्या अर्थानं कौतुक केलं जाईल. सुदेश साळुंके, सुदेश 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 ओळख पटवून देतोय आपल्या गुणवत्तेची. आपला पॅटर्न हटके आहे, आपला खेळ वेगळा आहे आणि ज्या ज्या वेळेला संघाला गरज लागेल त्या त्या वेळेला माझा खेळ महत्त्वाचा आहे. तो खेळ दाखवतोय सुदेश साळुंके. ठोकतोय विकेटच्या डोक्यावरून एक उत्तुंग षटकार आणि या 6 धावांनी धावफलक जम्प करेल, जाऊन टेबल लॉस ऑफ 3 विकेट्स, 19 रन्स. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. देवेश माळी. चला वरचेवळे संघ आम्ही बराच वेळा अनाऊन्स केला. इनिंग ब्रेकमध्ये विघ्नहर्ता वरचेवळे आणि मंगेश स्पोर्ट्स खारकोपर दोन्ही संघाच्या संघ नायकांना विनंती आहे. 2 वेळा बाद करण्याची नामी संधी होती. 2 वेळा सुदेश साळुंकेला 2 वेळा एका चेंडूवर बाद करण्याची संधी होती. आता इथून येणाऱ्या सगळ्या धावा बोनसच्या असतील. अतुल मालीच्या हातून एक सोपा झेल सुटला, फेकीही झाली, रनआउट चांगला झालाचा सहज, परंतु गोलंदाज देवेश मालीही फसला आणि त्याच्यामुळे जीवनदान मात्र मिळालं ते सुदेश साळुंकेला. त्याच्यामुळे या जीवनदानाचे धाव मात्र मिळते. 3 षटकांचा खेळानंतर धाबलकर धावा लागत आहेत, त्या 3 बाद 20 धावा. चला वरच्यावळे संघ विघ्नहर्ता वरचेवळे आणि मंगेश स्पोर्ट्स खारकोपर दोन्ही संघाच्या संघनायकांना लाच पुकार आहे. आपण टॉससाठी संपर्क साधायचा आहे. आयोजकाकडून वारंवार विनंती येते, इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं अनिवार्य असणार याची नोंद घ्या. तीन षटकं 20 धावा, ज्याच्यामध्ये 1 षटकार 1 चौकार. हरेश माळी आणखीन एक मोठं नाव, एकेकालचा हा लिजेंड, एकेकालचा हा दिग्गज, परंतु फिटनेस टिकवत आजही या 9 तरुणांमध्ये खेळताना खेळ पाहताना ना अतुल खऱ्या अर्थानं तुम्हाला सगळ्यांचं कौतुक वाटतं. चांगला चेंडू, बॅटची इनर एज घेतली, घरंगळत राहिला, धाव मात्र मिळेल एकही नाही. सुदेश साळुंके निर्धाव चेंडू सांगता होते. हरेश माळी आणखीन एक मोठं नाव सावळे क्रिकेटच्या पटलावरचं. राईट आर्म राऊंड द विकेट, राईट आर्म राऊंड द विकेट. आसमान दाखवलाय, खडे खडे खेळला, स्लॉगमध्ये चेंडू आला आणि फ्लॉटच्या बाहेर कसा भिरकावून जायचं, स्ट्रेट हिटचा हा षटकार. धावा या षटकारांना धावफलकावरती लागलेत. चांगली मोठी फटकेबाजी सुरू आहे, कारण फक्त आणि फक्त फटके षटकार हाच गणित आहे. आणखीन एक वाटच पाहत होता, मला वाट लावायची या नेकिरानं, आणि ते मात्र ठोकला जातोय. आणखीन एक षटकार. हे षटक या सामन्याचं चित्र बदलेल की काय, बदलवेल की काय. लागोपाठचे 2 षटकार, सुदेश साळुंकेच्या बॅटमधून मोक्याच्या क्षणाला ठोकलेले षटकार, सुटलेला झेल, रनआउटची चान्स, एका चेंडूवर 2 वेळा बाद करण्याची आलेली नामी संधी. तुम्हाला या संधीचं सोनं करता आलं नाही. संधीचं सोनं जो करतो ना तो यशस्वी होतो. त्याच्यामुळे येणाऱ्या संधीला सोडू नका, ती संधी पकडा. ती संधीचं सोनं करतोय सुदेश साळुंके. मिळालेल्या जीवनदानाचा फायदा कसा उठवायचा हे दाखवताना हरीश माळीला मात्र दाखवतोय 2 षटकार 32 धावा. आणखीन एक चेंडू मात्र निर्धावित टाकण्यात आला आहे. 2 लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 षटकार खेचत सुदेश साळुंकेनं आक्रमकता सिद्ध केली आहे. त्यांना माहिती आहे की 51 धावा धावफलकावर लावाव्या लागतील, कारण सावळे संघाकडे बॅटिंग लाईनअप ही चांगला आहे. मुख्य म्हणजे गोलंदाजी तर नक्कीच खूप चांगली आहे. आणखीन एक तडाखा सुरू आहे. या षटकामध्ये हरेश माळीचा पृथक्करण बदलवलाय. 3 षटकार ठोकलेत. 5 चेंडूमध्ये 18 धावा त्यानं जोडलेत. सुदेश साळुंकेनं सोडलेला झेलचा, सोडलेल्या रनआउटचा फायदा उठवत मात्र कसा काय खेळ करायचा मी म्हटलं होतं. काल एक झेल सुटला 6 धाव्यावर, तिथून 36 धावा जोडल्या आणि सामन्याला गिरकी दिली. असाच हाही सामना.
विचार करायला लावेल सुटलेला झेलला. या 6 धावांनी धावकर धावा लागल्या, तब्बल 38 धावा. चांगली धावसंख्या आता मात्र. बॅटची आतली एज पुन्हा एकदा लागते, फेकी होतीये, परंतु सुखरूप बिपिन पावशे मात्र क्रीजमध्ये पोहोचत आहेत आणि 1 धाव मिळते. 19 धावा या षटकामध्ये आल्या. हरेश माळी स्वतःवर नाराज असेल तरी मात्र शंका नाही आहे, कारण पहिल्या 3 षटकामध्ये फक्त धावफलकावर धावा होत्या 20 आणि एका षटकामध्ये धावा आल्या 19. 39 धावा धावफलकावरती लागल्या. येणाऱ्या या 6 चेंडूमध्ये सुदेश साळुंखे आणि बिपिन पावसे कशा प्रकारची रणनीती आखेल. अटॅक की बेस्ट डिफेन्स म्हटलं जातं, तो अटॅकच ठेवला जाईल का की एकेरे दुईवर भर देत धावा जमवण्याचा प्रयत्न केला जाईल. टार्गेट सेट करायचं आहे, मग त्या 66च्या वरती जायचं आहे की खाली राहायचं आहे हा विचार विनिमय केला जाईल. परंतु 66चं अंतर गाठण्यासाठी खूप मोठं अंतर आहे, त्याला फक्त फटकेबाजी लागेल. वाजे संघ आतापर्यंत तरी सेफ झोनमध्ये आहे, कारण त्यांनी जमवले 66 धावा. पहिली बाय कुणाला हा प्रश्न विचारला जाईल. ड्रिंक्स ब्रेक स्वतःहूनच घेतली. पाणी पाहिजे का इथून प्रश्न विचारला आणि मग त्यानं तो पाणी घेतला. याला म्हणतात प्रश्न, महत्त्वाचा प्रश्न आहे ते सगळे. ग्रेट. परंतु सुदेश साळुंखे आणि बिपिन पावशेने मात्र ह्या आपल्या इनिंगला सावरताना संघालाही सावरलाय. ज्या धावा जमत नव्हत्या त्या धावा जमवल्या. हरेश माळीवर तब्बल 3 षटकार ठोकले गेले आणि त्याच्यामुळे जिथे मात्र चांगली धावसंख्येला आकार येताना आपण पाहतोय. एकोणचाळीस धावा, 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. गोलंदाज आपण पाहतोय धीरज माळी सुदेश साळुंखेसाठी. लेफ्ट आर्म वरती विकेट. वाव, क्या बात. अँगल बनवला जातोय. डावखुऱ्या गोलंदाजाला देवाचीच देणगी आहे. नॅचरल स्विंग आणि डावखुऱ्या गोलंदाजाचा हा चेंडू मात्र उत्तम. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. सुदेश साळुंखेसाठी. चेंडू हवेत आहे, हवेत जरूर राहिला. नयननं पुन्हा एकदा चांगला झेल टिपला. ज्या सुदेश साळुंखेने हल्ला बॉल केला होता त्या सुदेश साळुंखेला या डावखुऱ्या धीरजनं मात्र परतवलाय. फलंदाज क्रमांक 4 बाद. उत्तम खेळ राहिला. 3 षटकार ठोकले त्यानं आणि आपल्या 13 चेंडूमध्ये 4 षटकारांसहित तब्बल 29 धावांची बहुमूल्य इनिंग्स ज्यानं सजवली. तर सुदेश साळुंखे मात्र झाला बाद. घनश्याम पाटील आणखीन एक होतकरू नवतरुण या संघाचा. घनश्याम पाटील, कारण यंगस्टर वहाळ हा खरोखरच एक उत्तम संघ राहिला आहे. भल्या भल्यांना आपल्या गुणवत्तेच्या आणि कर्तृत्वाच्या आधारावरती पराभूत करणारा संघ ठरला आहे. मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये मोठा परफॉर्मन्स मोठ्या स्टेजवर कसं करायचं ना, ते प्रतीक पाटील आणि टीमला खूप छान अवगत आहे आणि ते करून दाखवलं आहे. त्याच्यामध्ये प्रयास असेल, त्याच्यामध्ये सुदेश असेल, प्रतीक पाटील असेल, बिपिन पावसे असेल किंवा घनश्याम असेल, या सगळ्या मंडळीनं चांगली कामगिरी करत आपल्या टीमला सावरलं आहे. गोलंदाज धीरज, चांगली गोलंदाजी. हा डावखुरा गोलंदाज. मग हरेश माळीचा उजवा हात अगोदर का दाखवला? कारण ज्या प्रकारची डावखुरी गोलंदाजी आहे हा विचार कर्णधाराला विचारला जाईल प्रश्न. उत्तम गोलंदाजी. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत स्लॉग षटकामध्ये एकही धाव नाहीये. साधा सोपा चेंडू होता, पनिशमेंट तर मिळणारच होती. खराब चेंडू होता, बॅटची कडा लागली आणि घनश्याम आपला बॅटचा तडाखा दाखवत ठोकतोय चौकार. चला, खारकोपर संघात संगनायक. लक्षात घ्या, आयोजकांकडे विनंती येते, आम्ही तुमच्यासाठी टॉससाठी थांबणार नाही.
इनिंग ब्रेकमध्ये जर तुम्ही नसाल तर टॉस विन दिली जाईल. वरच्यावर संघात संघनायक रेडी आहे. इट्स अ व्हाईट बॉल कॉल. व्हाईट बॉल कॉल. अवांदरची धाव, परंतु आतापर्यंत उत्तम गोलंदाजी राहिले. एक खराब चेंडूनं सामना कसा फिरवतो पहा. आतापर्यंत टाकलेल्या पहिल्या 3 चेंडू तर उत्तम होते. चौथा चेंडू मात्र खूप खराब पडला. चौकार आला आणि त्यानंतर लगेचच वाईट बॉल. धावफलक मूव्ह होतो, जाऊन ठेपतो 44 वर. क्या बात, क्या बात. एक खराब चेंडू सामन्याचं चित्र कसं बदलवतो याचा जितं जागतं उदाहरण म्हणजेच धीरज वाळीचा तो चौकार आलेला चेंडू. त्या एका चौकारानंतर वाईड आला, षटकार आला आणि धापडकर धावा लागल्या तब्बल 50. 50 कम्स अप. टीमच्या धावा मात्र होत आहेत 50. चेंडू शिल्लक असेल तर फक्त आणि फक्त एक. आज 46, 42, 56 अशा धावा पाहायला मिळाल्या. वाजे संघाचा अपवाद सोडता. आणखीन एक चांगला फटका आहे. खराब क्षेत्ररक्षण, खराब क्षेत्ररक्षण. फायदा मिळतोय. शेवटच्या 3 चेंडूनं पुरतं गणित बदलवलं सावळे संघाचं, परंतु धावफलक चांगला सजवला तो यंगस्टार वहाळ संघाचं. घनश्यामनं आपल्या परीनं लाजवाब खेळ दाखवत 14 धावा जोडल्या 4 चेंडूमध्ये. उपयुक्त खेळी झाली, उपयुक्त पारी झाली आणि त्याच्यामुळे धापडकर धावा लागल्या तब्बल 54. येणारे चेंडू 30 आणि 55 धावांची गरज आहे. 30 चेंडू 55 धावा. बॅलन्स आव्हान राहील. काय घडतंय, काय बिघडतंय, उत्तर तर ऐकूया दीपकजी पाटील सर पळसपे यांच्या वाणीतून. चला टॉस केली जाईल. तर विनंती करेन आदरणीय आदर्श सरपंचांची ओळख राहिली आहे. सदाशिव भास्कर साहेबांना विनंती करतो की टॉस करायचे. विघ्नहर्ता वरचे ओवळे वर्सेस मंगेश स्पोर्ट्स खारकोपर. सन्मान इथं पहिल्यांदा केला जातोय सरपंच साहेबांचा. आदर्श सरपंच म्हणजे ओळख राहिले. अनेक पुरस्कारांनी सन्मानित. राष्ट्रपतीच्या शुभ हस्ते असू द्या, अनेक नवनवीन संकल्पना लगावत, अनेक आयडिया देत याच माणसानं आपल्या गावचं वटवृक्ष केलं आहे. ते आदर्श विजय अंकारी साहेबांसुद्धा त्यांचा व्याख्यान इथपर्यंत ठेवलं. आई बाप म्हणजे नेमकं काय असतं, मुलं काय असतात याच्यावर आदर्श व्याख्या दे. 5000हून अधिक व्याख्यानं त्यांची झाली. ते विजय अंकारी साहेबांसुद्धा याच माणसानं याच मैदानावरती मोठं व्याख्यान देत ज्यांना आणलं ते आदरणीय सदाशिव भास्कर साहेब यांचा सन्मान झाला. त्यांच्या शुभ हस्ते टॉसही केला जाईल. मॅच 4 ओव्हरचा असेल याची नोंद घ्यायची आहे दोघांनी, दोन संघनायकांनी. आणि ऐकूया आपण दीपकजी पाटील सर पळसपे यांचा गोड आवाज. तर कांचनजी घरात आपण या आणि या अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. थँक्यू सो मच दिनेशजी पाटील ज्यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. जाऊया उत्तरार्धाकडे, ज्या ठिकाणी 55 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलंय उत्कर्ष सावळे या संघासमोर. कुंडेबहाळ नगरीचे आदर्श सरपंच सन्माननीय सदाशिव शेठ भास्कर साहेबांचं प्रस्थान या ठिकाणी होऊन होते. त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार मानतोय. पण वेळात वेळ देऊन स्पर्धेला उपस्थित दाखवले आणि खऱ्या अर्थानं ज्या मैदानावर हे सामने होतात हे मैदान वाचवण्याचं सुद्धा कार्य ज्यांच्या माध्यमातून झालं आणि आज अनेक खेळाडू या ठिकाणी खेळतात, घडतात, नावारूपास येतात, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्याचा आदर्श सरपंचांचा नक्कीच आम्हाला अभिमान वाटतो. थँक्यू सो मच. तर पहिल्या फेरीमधील ही शेवटची लढत आहे.
55चं टार्गेट आहे या मॅच मध्ये. पहिले 5 सामने आपण पाहिले तर ज्याच्यामध्ये सर्वाधिक धावा ज्या केल्या होत्या त्या 66 च्या मंगलमूर्ती वाजे संघ. आणि ऑफिशियली आपण अनाउन्समेंट करू शकतो आता की वाजे संघाला सलग 3ऱ्या फेरीमध्ये प्रवेश दिला जातोय. बाय त्यांना मिळते. टीम वाजे अभिनंदन. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. 55चं टार्गेट आहे. 11च्या सरासरीने वाटचाल करायची आहे. उत्कर्ष सावळे संघ रसायनी विभागामधील एक ताकदवान संघ ओळखला जातो, परंतु आव्हान चांगलं केलंय. चांगली बॅटिंग केली खरं तर सुदेश साळुंखे. 29 धावांची इनिंग सुदेशच्या माध्यमातून पाहायला मिळाली. शेवटच्या टप्प्यामध्ये आपण पाहिलं तर घनश्याम पाटीलनं सुद्धा 4 बॉलमध्ये येऊन 14 धावांची खेळी साकारली आणि एक चांगलं टार्गेट सेट केलंय. या मैदानावर आपण पाहिलं तर मघाशी 48 धावांचा सुद्धा बचाव झाला होता. पहिल्या मॅचमध्ये 42 धावांचा बचाव झाला. धावा झाल्या नाही प्रतिस्पर्धी टीमला, त्यामुळे थोडंसं दुसऱ्या सत्रामध्ये कठीण होतं. हे वारंवार आपल्याला पाहायला मिळाले कालपासून आणि त्याचमुळे ही चॅलेंजिंग टोटल उत्कर्ष सावळे संघ पूर्ण करणार का. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. निशांत माळी आणि प्रवीण भोजने अशी सलामीची जोडी उत्कर्ष सावळे या संघाकडून. तर पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सुदेश साळुंके. सुदेश साळुंके अष्टपैलू खेळाडू या टीमचा. पहिला बॉल ओव्हर द विकेट ना बॅकफुटला गेला, जागा बनवली आणि तदनंतर मात्र स्क्वायर कटचा प्रतिम फटका. बॉल चाललाय तो डीप पॉइंटला, थोडासा थांबल्यासारखा वाटला त्या ठिकाणी चेंडू आणि 2 धावा मात्र प्राप्त झाल्यात. थोडंसं आउटफिल्ड आहे वर खाली आणि त्याचमुळे इकडे सर्कल फोडल्यानंतर सुद्धा चौकार आलेला नाहीये निशांतला. त्याला सुद्धा कळून चुकले. एक तंत्रशुद्ध फटकेबाजी करण्यासाठी ओळखला जाणारा हा फलंदाज. चांगला लेदर क्रिकेट सुद्धा तेवढंच ताकदीनं खेळतो आणि तुम्हाला सगळे फटके पाहायला मिळतील. स्क्वायर कट दाखवलाय तुम्हाला, स्क्वेअर ड्राईव्ह पाहायला मिळतील, कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतील, पूल हुकचे फटके सुद्धा पाहायला मिळतात आणि सातत्यानं तंत्रशुद्ध फटकेबाजीसाठी ओळखला जातो हा फलंदाज. सुदेशचा हा बॉल सुंदर ड्राईव्ह केला. ऑफ ड्राईव्हचा फटका लॉंग ऑफला चाललाय, वाईड लॉंग ऑफला. त्या ठिकाणी वेगानं क्षेत्ररक्षक धावत पोहोचलाय तोपर्यंत मात्र एक सिंगल, 1 रन. निशांत माळी MCA मान्यता प्राप्त अंपायर, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची संलग्न एक्झाम्स आहेत ज्याच्यामधून त्याची निवड झाली. ओ फटका चांगला आहे भोजनेचा, बॉलला पाठवलाय बडी विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून. दे धक्का घे छक्का. या षटकाराच्या सहाय्यानं टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती 9 या आकड्यावर. पहिला चेंडू फेस करत होता प्रवीण भोजने आणि सुदेश साळुंकेवर मात्र हल्ला. ओव्हर द विकेटनं आणखीन एक मोठा फटका खेळण्यासाठी गेला होता. हार्ड हिटर बॅटर आहे, परंतु यावेळेस मात्र बीट केलंय सुदेशनं. निर्धाव चेंडूची सांगता, डॉट बॉल. दबाव आहे. सुदेशवर सुद्धा चांगली बॅटिंग केली आज सुदेशनं. ड्राईव्ह केला यावेळेस मात्र कार्पेटच्या सहाय्यानं. गवताला चाटत चेंडू चालला मिड विकेट झोनकडे. सिंगल येते, 1 रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल दुहेरी आकड्यामध्ये. स्कोर मूव्स टू 10. 10 या धावसंख्येवर. 55चं टार्गेट आहे. 11ची सरासरी आहे आणि बरोबर सरासरी योग्य राखत सध्याच्या घडीला खेळ पाहायला मिळतोय. ओ स्क्वायर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक मिड विकेटचा स्क्वायर लेग पर्यंत अंतर धावावं लागेल. इथून मात्र चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. तोपर्यंत मात्र सहजतेनं पूर्ण केल्या जातील त्या दुहेरी धावा. या 2 धावांच्या बरोबरीनं पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर उत्कर्ष सावळे संघाची धावसंख्या 55 धावांचा पाठलाग करत असताना बिनबाद 12 धावा.
12 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्यात. चांगली टोटल जी सरासरी राखायची अस्किंग रन रेट 11चा आहे आणि त्यापेक्षा एक धाव पहिल्या षटकामध्ये जास्त येत असताना कारण पॉवर प्लेची षटकं सुद्धा आहेत. त्या पहिल्या 2 ओव्हर्समध्ये जेवढ्या जास्त धावा घेता येतील निशांत आणि प्रवीण भोजनेला ते चांगले राहील उत्कर्ष सावळे संघासाठी. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल तो धीरज पाटील. आणखीन एक तेज तर्रार गोलंदाज. बॉलिंग लाईनअप सुद्धा स्ट्रॉंग आहे या टीमकडे. प्रतीकचा ऑप्शन असेल, घनश्यामचा ऑप्शन आहे. थोडंसं रनअपमध्ये बिघाड. डेड बॉलचा इशारा पंचांचा पुन्हा धावावं लागेल. धीरज पाटीलला 12 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर आहेत. 55चं टार्गेट. यानंतर दुसऱ्या फेरीतील सामन्याला सुरुवात होणार आहे ज्याच्यामध्ये वरचे ओळे विरुद्ध खारकोपर ही पहिली लढत. त्यानंतर वाचे संघाला बाय मिळाले त्यामुळे या लढतीतील विजेता संघाबरोबर या अगोदरचा विजेता संघ स्कूप करण्याचा प्रयत्न मात्र असफल. पाठीमागे बऱ्याच वेळेला अनेक फलंदाज खेळत असतात कारण शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग त्यांना बीट केल्यानंतर बाउंड्री मिळत असते, मोठ्या धावा मिळतात. त्यामुळे धाकटी जुई संघाच्या विरोधामध्ये या लढतीतील विजेता संघ खेळणार आहे. फटका फसलाय. टॉप एज बॉल हवेमध्ये आहे. झेल टिपलाय. फलंदाज बाद. पहिला धक्का. उत्कर्ष सावळे संघाचा धडाकेबाज सलामीवीर प्रवीण भोजने मैदानाच्या बाहेर. चला बी प्रिपेअर. तयारीत राहायचं आहे नवीन येणाऱ्या फलंदाजांना जेणेकरून वेळ वाचेल आपला. प्रवीण भोजने बाद झालाय. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर देवेश येतोय. एका बाजूला निशांत माळी आहे जो नेहमीच इनिंग डेव्हलप करत असतो. एका बाजूला शांत राहून चांगली फटकेबाजी करत संयमानं खेळ करत बराच वेळेला मॅच विनिंग इनिंग्स त्याच्या माध्यमातून साकारल्या जातात. पाहूया काय घडते या मॅच मध्ये. परंतु जे हवं होतं न्यू यंगस्टर वहाळ संघाला धीरज पाटीलनं ती सफलता मात्र मिळवून दिली. पहिल्या 2 बॉलवर एकही धाव नाहीये. ज्यावेळेचा हा चेंडू मिडॉनकडे जात असताना एक जावेल सिंगल रन. पहिली रन या ओव्हर मधली धावसंख्या 1 ने पुढे जाईल 13 वर 13. 55चं टार्गेट आहे. धीरज पाटील थोडस कमबॅक करून देतोय वहाळ संघाला. दुपारचं सत्र 55 चेस करायच्या. थोडा घाम गाळावा लागेल उत्कर्ष सावळे संघाला परंतु जोपर्यंत निशांत माळी आहे तोपर्यंत चिंता नसेल. यावेळेस मात्र पहा बॉल इम्प्रोवायझिंग स्ट्रोक बॉलला पाठवलंय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू सीमा रेषा पार. निशांतच्या बॅटमधून येतोय चौकार. धीरज पाटील पुन्हा एकदा बॉलिंग पार्कवर. लॉंग रन अप. फुल लेंथ खोदून काढलाय त्याला. सुंदर ऑफ ड्राईव्ह केलाय. वाईडिश लॉंग ऑफ कडे जात असताना 1 रन जरूर मिळेल निशांतला. टेम्परामेंट तुम्हाला पाहायला मिळेल. संयम पाहायला मिळेल. एखादा मोठा स्ट्रोक आल्यानंतर स्ट्राईक कशी रोटेट करायची. आपल्या साथी सहकार्यावर सुद्धा तेवढाच विश्वास ठेवायचा. त्याला सुद्धा संधी द्यायची. आणि
एका मोठ्या प्रमुख खेळाडूचं लक्षण मात्र नेहमीच मैदानामध्ये पाहायला मिळतो. धावा झाल्या त्या आतापर्यंत 18. हो चांगला ड्राईव्ह यावेळेस मात्र मिड ऑफला क्लिअर केलाय. बॉलला पाठवलाय सरळ साईड स्क्रीनच्या दिशेनं. स्मार्ट मूव्ह यावेळेस मात्र येतोय तो देवेशच्या बॅटमधून चौकार. देवेश माळीच्या बॅटमधून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धावा लागल्या त्या 22-11ची सरासरी राखायची आणि पहिल्या 2 ओव्हर्स पर्यंत ती राखली गेले. बघाचा सामना तुम्ही पाहिला असेल. 48 करायच्या होत्या मोहा कोळीवाडा संघाला. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 27 आल्या होत्या. त्यानंतरच्या 3 ओव्हर्समध्ये 21 धावा करू शकला नव्हता. त्यामुळे एखादं षटक सुद्धा या 5 ओव्हरच्या इनिंगमध्ये नक्कीच पुन्हा एकदा कमबॅक करून देणारं ठरतं, विजयाकडे नेणारं ठरलं. मगाशी पाहिलं आपण धाकटी संघाच्या रोहित गरजनं तो सामना टर्न केला होता. प्रथमेशनं चांगलं षटक टाकलं होतं. अशीच काहीशी सिच्युएशन सध्याच्या घडीला पाहायला मिळते. इकडे 18 चेंडू आणि गरज आहे ती अजूनही 33 धावांची. आणि तिसऱ्या षटकाची जबाबदारी नन्ना मुन्ना जादूगार घनश्याम पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाजी बार्कवर चांगला यंगस्टार युवा गोलंदाज. यावेळेस त्याला पहिला स्ट्रोक चढवला जातोय. स्ट्रेट ड्राईव्ह काळ्या पडद्यावर जाऊन चेंडू हिट होतोय. बॉल जाईल सीमार पार 4 धावांकरता. घनश्याम पाटीलवरचं स्वागत मात्र पाहायला मिळाले. पहिल्याच बॉलवर चौकारानं सुरुवात केली ती निशांत माळीनं. चांगला चेंडू वळवण्याची क्षमता असणारा गोलंदाज. टॉप स्पिन लेग स्पिन करण्यामध्ये माहीर आहे. बऱ्याच वेळेला एखादा गोगली सुद्धा विकेट मिळवून देत असते घनश्यामला. प्रॉपर टायमिंग नव्हता. स्क्वेअरलेकडे चेंडू सरकला. 1 रन कंप्लीट होईल. सिंगल रन होईल. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचले ती 27 या आकड्यावर. 27. तिसरं षटक सुरू आहे. फार महत्वाचं षटक असेल कारण या ओव्हरमध्ये जर धाबा निघाल्या उत्कर्ष सावळे संघाच्या अगदी त्याच पद्धतीनं तर मात्र थोडंसं कठीण होऊ शकतं धाबा वाचवणं सुद्धा वहाळला. परंतु या षटकामध्ये आता उर्वरित 4 चेंडूंमध्ये चांगली बॉलिंग राहिली तर थोडंसं दडपण वाढेल कारण त्यानंतर धीरज पाटील कदाचित गोलंदाजी करू शकेल. इकडे मात्र पाहूया फटका फसलाय. बॉल हवेमध्ये. संधी जरूर आहे. झेल सुटलाय त्या ठिकाणी. नामी संधी होती या ठिकाणी फलंदाजाला बाद करण्याची आणि या चुका टाळाव्या लागतील या सिच्युएशनला. मोठा सामना मोठी स्पर्धा खेळत असताना मात्र तुम्हाला 100% द्यावेच लागतील. प्रत्येक सोपा झेल हातातच येऊन पडेल असं नाहीये. तुम्हाला झेल बनवावे लागतात. कॅचेस विन द मॅचेस उगाचच नाही म्हणत. इकडे झेल भूमीला दान झाला. 1 रन मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचले ते 28 या आकड्यावर. निम्मा अंतर. इकडे फटका पाहूया. स्क्वार लाईगला क्षेत्ररक्षक डीप मध्ये. झेल सुटलाय. काय केलंय निशांत माळीचा झेल सोडलाय. कदाचित हा झेल नाही तर आता मात्र मात सोडावी लागू शकेल. नुकताच उल्लेख केला होता पकडा झेल जिंका हा क्रिकेटचा खेळ. परंतु हा झेल मात्र सुटला गेला आणि जीवनदान मात्र मिळालं ते दर्जेदार फलंदाज निशांत माळीला जो या मॅच मध्ये मात्र धोकादायक होऊ पाहतोय. फार कठीण होईल. घनश्याम चांगली गोलंदाजी करतोय. मागच्या 2 चेंडूंवर 2 चान्स त्यानं निर्माण करून दिले होते परंतु घनश्याम पाटीलला मात्र क्षेत्ररक्षकांची साथ लाभत नाहीये त्या सिच्युएशनला. आणि जेव्हा जेव्हा क्षेत्ररक्षकांची साथ लाभत नाहीये दडपण वाढतं गोलंदाजावर. प्रेशर मध्ये गोलंदाज येत असतो आणि बऱ्याच वेळेला गोलंदाजाकडून चुका होताना आपण पाहिल्यात. पाहूया घनश्याम पाटील. कट केल्या बॉलला. गॅप मधून बॉल निघतोय की काय.
थोडासा टच जरूर झाला क्षेत्ररक्षकाला अडवण्याचा प्रयत्न, चेंडूचा गती कमी केली त्या ठिकाणी आणि तोपर्यंत मात्र धावा पूर्ण केल्या जातील त्या दोन. चांगला स्ट्रोक. हे स्क्वार कट वगैरे फटके तुम्हाला याच्या बॅटमधून पाहायला मिळतात. धावा झाल्या त्या आतापर्यंत 32 धावा. इथून अजूनही गरज आहे. 13 बॉल मध्ये 23 धावांची. 23 नीडेड नाउ, रिमेनिंग 13 असं समीकरण या मॅच मध्ये आहे. निशांत माळीला जीवनदान दिलं गेलंय. समोर खेचण्याचा प्रयत्न, कबसला क्षेत्ररक्षक परंतु स्वतः गोलंदाज धावत जाऊन घनश्याम मॉलला फील्ड करतोय. 1 रन मिळते त्या ठिकाणी. सिंगल रन होईल. धावसंख्येमध्ये बदल. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर ड्रिंक स्ट्राईक मैदानामध्ये घेतला जाईल आणि धावा झाल्या त्या आतापर्यंत 33 धावा. 12 बॉलचा खेळ शिल्लक. 22 धावांची आवश्यकता. तो शेवटच्या 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 22 धावांची आवश्यकता. निशांत माळीचं अजूनही मैदानावरचं राहणं पाहूया. यंगस्टार वाहाळ संघ कशा पद्धतीने कमबॅक करतोय. 4थ्या षटकाची जबाबदारी मात्र सोपवले ती प्रतीक पाटीलच्या खांद्यावर. फार महत्वाची जबाबदारी आहे. महत्वाचा खेळाडू सुद्धा आहे न्यू यंगस्टर वाहाळ संघाचा आणि खास करून हे षटक मात्र निर्धारित करेल हा विजय कोणत्या दिशेला जाईल, सावळे की वाहाळ. हे फार महत्वाचं षटक आहे. क्षेत्ररक्षणामध्ये केलेला थोडासा गलथानपणा अंगलट येणार की इकडून मात्र प्रतीकचं पुनरागमन पाहायला मिळेल. बॅकवर्ड स्क्वार लागला. चाल टिपलाय. फलंदाज अखेरीस बाद आणि मोठा धक्का. उत्कर्ष सावळे या संघाला पहिल्या चेंडूवर प्रतीक पाटीलला मात्र मिळतंय. हे घवघवीत यश. बाद होईल निशांत माळी. निशांत बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये ऋषिकेश बाळी, ऋषी बाळी, बॉल हार्ड हिटर बॅटर, विस्फोटक खेळ करण्यासाठी ओळखला जातो ऋषी. प्रतीक पाटीलला पहिला चेंडूवर सफलता मिळाली. इकडे अजूनही 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 22 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडू मागे 2 धावांचं समीकरण आहे. परंतु ऋषी असा खेळाडू आहे जो लांबच लांब षटकार मारण्यासाठी ओळखला जातो. ऋषी माळी पाहायला गेलं तर हे नाव गतवर्षी रायगड प्रीमियर लीग मध्ये खरं तर पहिल्यांदाच रायगडला कळालं असेल.
ज्यावेळेस त्यानं 70+ आय थिंक धावा ज्या ठोकल्या होत्या आणि काय विस्फोटक खेळ केला होता क्रांतिवीर मैदान शिरडोनच्या चौथ्या पर्वामध्ये. आणि तेव्हा बऱ्याच जणांना हे नाव मात्र कळालं होतं. तोपर्यंत हे टॅलेंट लपलं होतं, परंतु हे कसं टॅलेंट आहे, सामन्याला कधीही कलाटणी देण्याची क्षमता मात्र या फलंदाजामध्ये आहे. यावेळेस पाकपुटला जाऊन कट केलाय, संधी होती पॉइंटला, हातामधून निसटला इकडे चेंडू. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न यशस्वी. तुम्हाला हे चान्स घ्यावेच लागतील खरं तर. आज क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा गलथानपणा जरूर पाहायला मिळाला न्यू यॉर्कस्टर वहाळ. सोपं नव्हतं, एवढाही सोपं नव्हता, परंतु वेगानं जाणारा चेंडू, परंतु असे झेल पॉइंट क्षेत्ररक्षकाला मात्र घ्यावेच लागतात. आणि बऱ्याच वेळेला आपण पाहतो पॉइंटला तेवढाच चपळ क्षेत्ररक्षक सुद्धा असावा लागतो. डाईव्ह लगावत सुद्धा बऱ्याच वेळेला पॉइंटचे झेल पकडावे लागतात. इकडे 2 धावा मिळाल्या. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेमध्ये चेंडू गेलाय, लॉंग ऑफ कडे सिंगल मिळेल. एकच जाब येत असताना एकेरी धाबेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. ती 36 ऑन बोर्ड. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 9 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता. 19 नीडेड नाव, रिमेनिंग 9. हे 3 चेंडू फार महत्वाचे आहेत प्रतीकचे. या 3 बॉलमध्ये एकही मोठा फटका जर खेळू दिला नाही प्रतीकनं, तर नक्कीच या मॅचमध्ये न्यू यॉर्कस्टर वहाळ संघ दमदार पुनरागमन करू शकतो. आणि एक जरी मोठा फटका आला तर शेवटच्या षटकामध्ये सुद्धा उत्कर्ष सावळे या संघाला मात्र हे आव्हान आटोक्यामध्ये राहील. प्रतीक मुख्य खेळाडू या टीमचा की प्लेयर आहे. ओव्हर द विकेट ना हा बॉल, टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. सरळ विकेट किपरचा वेध घेणारा निर्धाव चेंडू, डॉट बॉल. अशा सिच्युएशनला डॉट बॉल खेळणं थोडंसं अंगलट येऊ शकतं उत्कर्ष सावळे संघाला. स्कोर कार्ड सातत्यानं हलता ठेवावा लागेल, सातत्यानं स्ट्राईक रोटेट करावी लागेल तुम्हाला. सिंगल सुद्धा या सिच्युएशनला फार महत्वाचे असेल. परंतु काय बॉलिंग केले प्रतीकनं, कमाल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर नाहीये. बॉल मिड विकेटकडे सरकला, क्षेत्ररक्षक डीप मध्ये त्या ठिकाणी आहे. पहिली धाव वेगानं, दुसऱ्याचा प्रयत्न मात्र केला जातो. इकडे पंचांचा इशारा, तिसऱ्या पंचाची मदत घेतली जाते. पाहूया एक्झॅक्टली सेफ आहे की नाही. पॉपिंग क्रीज मध्ये थोडीशी साशंकता पंचांच्या मनामध्ये. आणि तिसरे पंच कंट्रोल रूम मधून दीपक बोराडे सर आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज सुरू आहे. चांगली पिक्चर क्वालिटी, साऊंड क्वालिटी देण्यासाठी नेहमीच अग्रेसर ही वाहिनी राहिले. केडी ब्रदर्स, संदीपजी वास्कर, फार मोठी मेहनत या चॅनलला नावारूपाला आणण्यासाठी. पाहूया इकडे नॉट आउट इज द कॉल, त्यामुळं बॅटर सेफ असणार आहे त्या ठिकाणी. ही एकच धाव मिळते, धावसंख्या 1ने पुढे जाईल. आणि स्कोर कार्डवर आता मात्र धावा लागल्यात त्या 37 धावा. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 18 रनची आवश्यकता. अतिशय महत्वाचा चेंडू सादर केलं प्रतीक पाटील. या बॉलवर मोठा फटका आला तर 12 राहतील, चौकार आला तर 14 राहतील, परंतु काहीच नाही आलं तर मात्र कठीण होईल. यावेळेस अपरकट करण्याचा प्रयत्न, बॉलला टपलवलंय, जाईल बॅकवर्ड पॉइंट बॉटलच्या दिशेला. चेंडू सीमारेषा पार. शेवटच्या बॉलवर निर्णायक क्षणाला मात्र ऋषीच्या बॅटमधून येतोय चौकार. आणि या चौकाराच्या सहाय्यानं शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 14 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. चांगलं षटक तरी सुद्धा मी म्हणेन प्रतीकचं राहिलं, कारण 8 धावा फक्त या ओव्हरमध्ये आल्यात. सगळ्यात कमी धावा तर याच ओव्हरमध्ये येताना दिसल्या. तर सध्याच्या घडीला धावफलकावर 41 धावा आहेत आणि 6 बॉलमध्ये 14 धावांची आवश्यकता. दोलायमान स्थितीमध्ये आहे. 50-50 चान्सेस फॉर बोथ द टीम. दोनही संघ हा सामना जिंकू शकतात. पाचवं षटक ही जबाबदारी मात्र दिली जाते ती घनश्याम पाटीलकडे. लास्ट ओव्हर, 6 बॉल 14 रनची आवश्यकता. डावखुऱ्या त्याचा फलंदाज समोर आहे देवेश माळी.
हो, यावेळेस मात्र टॉप स्पिन तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्याचमुळे मी तर म्हणेन खरं तर चौथं षटक टाकायचं कोणी थोडीशी मी तर म्हणेन मघाशी विचारमंथन जरूर झालं असेल, कारण धीरज सुद्धा चांगली बॉलिंग केली होती. कदाचित असंच वाटत होतं सगळ्यांना धीरज चौथं षटक टाकेल, प्रतीकनं टाकलं, त्यामुळे घनश्यामला मात्र हे दुसरं षटक पूर्ण करावं लागतं. इकडे मात्र सुपर बॉलिंग, चांगलं क्षेत्ररक्षण पाठीमागे सुद्धा. इकडे एक धाव सिंगल प्राप्त होईल, धावसंख्या 1ने पुढे जाईल. शेवटचे चेंडू बाकी आहेत ते 4 आणि जिंकण्यासाठी 13 धावांची आवश्यकता. 13 नीडेड नाव. व्हेरिएशन्स आहेत या बॉलरकडे, हातभर बाहेर वळवतो बऱ्याच वेळेला हा चेंडू. नन्ना मुन्ना जादूगार. टेनिस क्रिकेट जगतामध्ये नेहमीच आपण नन्ना मुन्ना जादूगार राहुल जोगाड्याला संबोधतो. त्याची देहयष्टी जशी आहे, त्याचा लेग स्पिन मारा, दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची कला त्याला उगत आहे आणि अगदी त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून घनश्याम पाटील वहाळचा गोलंदाजी करतोय. चांगला स्ट्रोक आहे समोरच्या दिशेमध्ये, परंतु क्षेत्ररक्षण सुद्धा कमालीचं झालंय. तेवढाच वेगानं फेकी, जरूर त्या ठिकाणी धावा सेव्ह केल्यात असं वाटत होतं. एवढा कमाल टायमिंग होतं या फटक्यावर, कदाचित चेंडू सीमा पार जातोय की काय, परंतु चांगलं फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळालंय. प्रयास आय थिंक त्या ठिकाणी होता. 2 धावा आल्या 3 बॉलमध्ये 11ची आवश्यकता. 11 नीडेड नाव, रिमेनिंग 3. वहाळ की सावळे, 3 बॉलमध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. सुपर मॅच. यस अंपायर, बाउंड्री चेक करायची आहे. चला, हा निर्णय ग्राउंड अंपायर्सनीच घ्यायचा आहे. ते 2 धावा मिळतील आणि या 2 धावेनं समीकरण तेच राहणार आहे. 3 चेंडूने 11 धावांची आवश्यकता. 11 नीडेड नाव, रिमेनिंग 3. सगळ्यांचं लक्ष मात्र लागले ते ऋषी माळीकडे. हा फलंदाज काहीही करू शकतो. सोडून दिलाय हा चेंडू. यावेळेस मात्र पंचांचा इशारा आलाय, व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 3 चेंडूने आता मात्र 10 धावांची आवश्यकता. 10 नीडेड नाव. सामना अजूनही मी तर म्हणेन बॅलन्स आहे, कारण ऋषी माळी मैदानामध्ये आहे आणि जो मात्र 2 मोठे फटके जरूर खेळू शकतो तेवढी कॅपेबिलिटीज त्याच्याकडे आहेत. 3 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. राऊंड स्टम्प्सनं थोडासा फाईन स्ट्रोक कन्वर्ट करण्याच्या नादामध्ये इकडे मात्र टप्पा पडल्यानंतर बॉल झपकन वळतोय. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता कमाल केले नन्ना मुन्ना जादूगार घनश्याम पाटीलनं. 2 चेंडू आणि आता मात्र 10 धावांची आवश्यकता. काही झालं तरी एक मोठा फटका मात्र लगवावा लागेल, अन्यथा उत्कर्ष सावळे संघाला मात्र घरचा रस्ता पकडावा लागू शकतो. ओ, यावेळेस मात्र इट्स व्हाट अ शॉट, फॅब्युलस स्ट्रोक, षटकार. सामन्याचा निकाल शेवटच्या बॉलवर 1 चेंडू 4 धावांची आवश्यकता. कमाल केले या मॅच मध्ये. अगदी निर्णायक क्षणाला मात्र ऋषीच्या बॅटमधून निघणाऱ्या षटकारानं मात्र सामना जिवंत ठेवलाय आणि लास्ट बॉल थ्रिल तुम्हाला पाहायला मिळेल. अजनबी स्पोर्ट्स सोहळे आयोजित या स्पर्धेमध्ये कमाल सामना सुरू आहे. हाय व्होल्टेज ड्रामा तुम्हाला पाहायला मिळतोय. एका बाजूला उल्वे नोड मधील न्यू यंगस्टर वहाळ संघ धावांचा बचाव करण्याच्या तयारीमध्ये, दुसऱ्या बाजूला मात्र धावांचा पाठलाग करतोय तो रसायनी परिसरामधील उत्कर्ष सावळे संघामध्ये सुरू असलेली ही कडी भिडंत पाहायला मिळते. घनश्याम पाटील इकडे मात्र 4 पेक्षा कमी धावा देणार का, की ऋषी माळी सुद्धा शेवटच्या बॉलवर एखादा मोठा स्ट्रोक कन्वर्ट करून सावळे संघाला मात्र विजयाचा जल्लोषाची संधी देणार. लास्ट बॉल, आणखीन एक व्हाट अ शॉट. ही ताकद आहे या खेळाडूची. ऋषी माळीनं शेवटच्या 2 बॉलवर
2 षटकार ठोकत निर्विवादपणे वर्चस्व गाजवलंय आणि आता तोंडाशी आलेला घास न्यू यंगस्टर वहाळ संघाचा हिरा होऊन घेतलाय. वेल प्लेड ऋषिकेश माळी. अभिनंदन टीम. उत्कर्ष सावळे. ड्रामा हाडलक टीम न्यू यंगस्टर वहाळ चांगलं खेळलात. शेवटपर्यंत झुंज पाहायला मिळाली परंतु यश लाभलेलं नाहीये. अपयश जरूर पदरामध्ये पडलं असेल परंतु ही तर हंगामाची सुरुवात आहे. परंतु चांगला खेळ दोनही संघाने दाखवला. शेवटच्या बॉलपर्यंत रंगणारा सामना होता त्यामुळे नक्कीच दोन्ही खेळाडू एकमेकांचे अभिनंदन जरूर करतील कारण फुल चांगली मॅच झाली आणि प्रेक्षकांना असाच सामना मात्र पाहायला सुद्धा आवडतो. लास्ट बॉल थ्रिल एकमेकांचं हस्तांदोलन करत असताना दोन्ही संघ पाहू शकता. एक चांगलं दृश्य आपल्या ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून पाहायला मिळतं. आणि सामनावीराकडे जाऊया आपण. तर मॅन ऑफ द मॅच सामनावीरा पुरस्कार मात्र जाईल 7 बॉलमध्ये 21 धावांची खेळी साकारणारा ऋषिकेश माळी ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सामनावीर या पुरस्काराने मात्र सन्मानित केले जाईल. ऋषी माळी या पण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये अवॉर्ड घ्यायचा आहे. वेल प्लेड. शेवटच्या 2 बॉलवर 10 धावांची गरज असताना 2 षटकार मारले. सामना जिंकून दिला. हार्डलक यंगस्टर बॉईज वहाळ संघ पुढच्या स्पर्धांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.